ज्याचे कर्म त्याला त्याचं फळ मिळतं, विपाक मिळतं. म्हणून बुद्ध म्हणतात या कर्म सिद्धांत समजून घेण्यासाठी त्याचा फायदा काय होतो ते आपण ऐकणार आहोत. पहिली गोष्ट, कर्म समजून घ्या. चांगले कर्म आणि वाईट कर्म. चांगल्या कर्माला आपण पुण्यकर्म म्हणतो आणि वाईट कर्माला आपण पाप म्हणतो. म्हणजे कुशल कर्म तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र सदा पूजनीय भिक्खुसंघ आणि समाजातील सर्व आदर्श दानदाते, सदा संपन्न उपासक उपासिका. बुद्ध सांगतात माणसाच्या भूमीमध्ये जन्म घेणं अत्यंत कठीण आहे. माणसाच्या भूमीमध्ये जन्म घेऊन जीवन जगणे अत्यंत कठीण आहे. माणसाच्या भूमीमध्ये जन्म घेऊन जे काही जीवनाचं दुःख आहे ते पचवणे, त्याला सहन करणे हे सुद्धा अत्यंत कठीण आहे. अशा या चिंताग्रस्त, नाशवंत, क्षणभंगूर जीवनामध्ये जे काही आपण जीवन जगतो त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त दुःख होतं. दुःख कोणतं होतं? जन्म घेणे दुःख आहे. बुद्ध म्हणतात जन्म घेणं दुःख आहे, जीवन जगणे दुःख आहे. आणि जीवन जगत असताना सद्धम्म ऐकायला मिळणे कठीण आहे, दुर्मिळ आहे. आणि जीवनाचा संसार पार पाडणे हे सुद्धा कठीण आहे, दुर्मिळ आहे. तर हे सर्व करत असताना बुद्ध एक गोष्ट सांगतात, तुमच्या जीवनाचं सर्वात मोठं धन, सर्व मनुष्य जातीला माणसाच्या जीवनाचं सर्वात मोठं धन कोणतं आहे? श्रद्धा धन आहे. श्रद्धा असली पाहिजे तुमच्यामध्ये, निश्चितच आहे. म्हणूनच आज तुम्ही सगळे कामधंदे बाजूला ठेवून या ठिकाणी बसलेला आहात. श्रद्धा नसती तर इतक्या वेळ कोणी उपाशी राहिलं नसतं, शांत बसलं नसतं आणि कार्यक्रम सुद्धा पार पाडू दिला नसता. जे ते उठून फक्त कुठं खायला मिळतं, कुठं काय होतं तिकडेच पडाले असते. पण आपण माणसं आहोत ना, आपल्याला जीवनाचं कळतंय, कर्तव्य जबाबदारी काय महत्वाचं आहे हे कळतं. आणि म्हणून मनुष्य एक श्रद्धा ठेवून आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी करत असतो. आता श्रद्धा ही माणसाच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ धन आहे असं बुद्ध म्हणतात. खरोखर श्रद्धा ही धन आहे का? आणि ही श्रद्धा धन असेल तर ते कशा प्रकारे उत्तम आहे हे सुद्धा आपण थोडंसं जाणून घेतलं पाहिजे. आपण बाजूला बघतो शेती आहे, जमीन आहे. त्या शेतीमध्ये ती माती आहे, जमीन आहे. त्या मातीमध्ये शेतकरी मोला मागाचं बीज टाकतो, त्याची मशागत करतो. कशाची? त्या जमिनीची, मातीची मशागत करतो. शेती पिकवतो, त्याला योग्य खत पाणी टाकतो आणि त्याच्यापासून जेवढं पीक टाकलेलं आहे त्याच्या कितीतरी पटीनं तो नफा काढतो, उत्पन्न काढतो. विचार करण्याची गोष्ट आहे. जर त्या माणसाच्या मनामध्ये विश्वास नसता, श्रद्धा नसती, कशावर? त्या काळ्या मातीवर, त्या जमिनीवर त्याने पीक टाकलं असतं का? नसतं टाकलं. मातीमध्ये ते खराब होईल, नष्ट होईल, नाश होईल. पण त्याची श्रद्धा आहे कशावर? जमिनीवर. आणि तो योग्य त्याची मशागत करतो, खतपाणी देतो, त्याची काळजी घेतो आणि पाहिजे तसं पीक तो त्याच्यामधून उत्पन्न करतो.
शेतकऱ्याचं उदाहरण आपण सर्व जाणतो, समजतो, शेतकरी आहोत, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी सहज समजू शकतात. ज्या माणसामध्ये श्रद्धा आहे, विश्वास आहे, तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सर्व कुशल धर्माची उत्पत्ती करतो. दान करणे श्रद्धा म्हणून तुम्ही दान देताय ना. आज हे काही पैसे मोजून चालले, हे काय श्रद्धा आहे, तुमचा विश्वास आहे. विश्वास आहे, श्रद्धा आहे, म्हणून तुम्ही दान करता. आणि तुम्ही दान करता कारण की तुम्हाला माहिती आहे, ज्या माणसामध्ये श्रद्धा असते त्या माणसामध्ये सर्व कुशल धर्माची उत्पत्ती होते. दान देणे, दुसऱ्याचं कल्याण व्हावं ही सदिच्छा, मैत्री भावना, दुसऱ्याचं दुःख वाटून घेता यावं, आपल्या कुशल कर्माचा फायदा त्यांना व्हावा, आपल्या कुशल कर्माचा फायदा आपल्याला व्हावा, ही श्रद्धा, हे दान, हे विश्वास. मग ज्या माणसामध्ये श्रद्धा असते, ज्या माणसामध्ये विश्वास असतो, तो जीवनामध्ये जास्तीत जास्त पुण्य कर्म करतो, दान कर्म करतो, मैत्री भावना करतो, ध्यान साधना करतो. आणि आपल्या जीवनामध्ये जे जे काही अकुशल असेल, अमंगल असेल, दुःखदायी असेल, त्या सर्व गोष्टीचा तो नायनाट करतो, त्याचा तो नाश करतो. तर बुद्ध म्हणतात, आपल्यामध्ये श्रद्धा असावी. माणूस म्हटल्यानंतर तो श्रद्धावान असला पाहिजे. आपल्यामध्ये श्रद्धा आहेच, तुमच्यामध्ये नाही असं म्हणता येणार नाही. पण श्रद्धा कशी असावी, कोणती असावी, कशासाठी असावी आणि कुठे असावी, हे सगळे प्रश्न आहेत. आता तुमच्यामध्ये श्रद्धा आहेच, निश्चितच आहे, पण कोणती आहे ते थोडीशी तपासून पहा. तुमची श्रद्धा तुम्ही तपासून पाहणे ही तुमची जबाबदारी आहे. आता काही लोक जीवनामध्ये अनेक आपत्ती असतात, संकट असतात, दुःख असतं. ते दुःख निवारण करण्यासाठी, संकट निवारण करण्यासाठी, धोके निवारण करण्यासाठी, अडीअडचणी निवारण करण्यासाठी काय करतात? उपास, तापास, नवस करतात. आणि आपल्या गावामध्ये असतंच कोणतं तरी एखादं मंदिर, कोणता तरी एखादा मोठा दगड असतो, काय म्हणतो आपण त्याला, शेंदूर लावलेला, म्हसोबा असते, आणि म्हसोबाची बायको असते कोणती एखादी, आई काय म्हणतात त्याला, आसरा काय ते म्हणतात, असतं ते सगळं काही, कुटुंबच असतं. खेड्यापाड्यामध्ये असतंच, शहरामध्ये त्यांचं आता ते ठाव ठिकाणं नाही, पण खेड्यापाड्यामध्ये अजून आहे. मग असे काही ठिकाणं असतात. आपण तेथे आपल्या दुःखाचं निवारण होण्यासाठी, आपल्या अडीअडचणीचं निवारण होण्यासाठी तिकडे जातो, आपण नवस करतो, उपास तापास नवस करतो, कोंबड्या, बकऱ्या, कंदुऱ्या करतो. कशामुळे? श्रद्धा आहे म्हणून. तुमची श्रद्धा आहे, तुमचा विश्वास आहे. हे खेड्यापाड्यात जास्त चालतं. उन्हाळ्याचे दिवस लागले की सीझन चालू होतो, शेतातले कामधंदे कमी होतात, रिकामं होतात लोक. मग चला, नवस केलेला आहे, उपवास केलेला आहे, तो फेडायचा. पत्रिका छापतात, नातेवाईकांना गोळा करतात आणि मस्तपैकी भोजन करतात, कोंबड्या, बकऱ्या, कुंदऱ्या करून. तर हे सुद्धा काय एक श्रद्धेचं लक्षण आहे, एक विश्वास आहे तुमचा. पण बुद्ध म्हणतात, अशी श्रद्धा महाभयंकर घातक आहे, नाशवंत आहे, अधोगती दुर्गतीकडे देणारी आहे. जीवनामध्ये नाश होतो याच्यामधून. पुण्यकर्म होत नाही, कुशल कर्म होत नाही. आणि ही गोष्ट तुम्हाला एकदम तुमच्या जवळचे संत त्यांनी पण तुम्हाला सांगितलेले आहे. कोणते? गाडगे बाबा. गाडगे बाबाने या गोष्टीवरती कटाक्षाने प्रहार केलेला आहे. तुम्ही देवाला उपास तापास नवस करता, कोंबडे, बकरे, कंदुऱ्या करता, हे तुमचं महापाप आहे, महा अधोगतीचे लक्षण आहे. हे तुम्ही केले नाही पाहिजे असं ते सुद्धा सांगतात. पण तरी
आपण करतोच आणि अशा देवांच्या दगडाच्या नांदी लागतोच. तर बुद्ध सांगतात अशी सत्ता अजिबात कामाची नाही. मग तुमची सत्ता कुठे असावी, कोणावरती असावी? बुद्ध म्हणतात मी सांगतो म्हणून श्रद्धा ठेवू नका, मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे म्हणून विश्वास ठेवू नका, श्रद्धा ठेवू नका. परंपरेनं चालत आलेलं आहे म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका, श्रद्धा ठेवू नका. बहुजन लोक मानतात, जास्त लोक मानतात म्हणूनही श्रद्धा ठेवू नका, विश्वास ठेवू नका. मग श्रद्धा ठेवायची कशावर? मोठा प्रश्न आहे. तुम्हाला सुद्धा मोठा प्रश्न असेल, श्रद्धा कशावरती ठेवायची? कशावरती ठेवणार तुम्ही श्रद्धा? माहितीच नाही. हे सगळं जीवनातून निघून गेलं, काय करावं, कशाचा सहारा घ्यावा, कशाचा आधार घ्यावा, श्रद्धा कुठे ठेवावी, मोठा यक्ष प्रश्न उपस्थित होतो. तर बुद्ध म्हणतात तुमची श्रद्धा कशावर असावी? तुमची श्रद्धा तुमच्या कर्मावर असावी. तुमचे कर्म बघा, चिंतन मनन करा, थोडस अंतर्मुख व्हा, संशोधन मनामध्ये करा. तुमची श्रद्धा तुमच्या कर्मावर असावी. तुमचे कर्म, मनुष्य कळत न कळत दोन प्रकारचे कर्म करतो, चांगले आणि वाईट. कोणताही माणूस करतोच, चांगले आणि वाईट कर्म त्याच्याकडून होतातच. आणि या दोन्ही कर्माचं फळ त्याला मिळतच, मिळत नाही असं अजिबात होत नाही. चांगले कर्म केले तर चांगलं फळ मिळतं, वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळतं. बघा, चांगल्या कर्माचं फळ पुण्य, वाईट कर्माचं फळ पाप. मग हे कोण देतं? तुम्ही केलेल्या कर्माची फळं कोण देतं? कोण रिकामा आहे? कोणाला एवढा वेळ आहे? आणि कोण तुमच्यावरती लक्ष ठेवून आहे? काही समजतंय? काही समजत नाही. कर्म तर आपण करतो, फळ आपल्याला मिळते, पण देतही कोण? कोण आहे ते? आणि कोणाला एवढी गरज तुमच्या पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफेअर करण्याची? तुमचे व्यक्तिगत जीवन, व्यक्तिगत कर्म तिथं काय तिथे गोंधळ झाल्याची कोणाला गरज आहे? कोणी करू शकत नाही. मग ही कर्माची फळं कशी मिळतात, कोण देतं? हा एक निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम, तो निसर्गाच्या नियमाने त्या त्या कर्माची फळं तशा पद्धतीनं ते परिपक्व होतात आणि ते तुमच्या जीवनामध्ये उदयास येतात. म्हणजे जे कर्म केले त्याचं फळ मिळतं. जसे कर्म तसं फळ, ज्याचे कर्म त्याच्या पाठीमागं. बघा, हे गोष्टी, हे शब्द, हे वाक्य ध्यानात ठेवा. जन्मभर तुम्हाला कामी येतील. हे बाळा, शांत बसा. कसं करता? खाली बसा, बोलू नका आपलं. बघा, जसे कर्म तसं फळ. कुशल कर्माचं फळ कुशल म्हणजे पुण्यकर्म, वाईट कर्माचं फळ पाप. दोन्ही गोष्टी आहेत. मग कोणता माणूस आहे माणसाच्या भूमीतला की त्याच्याकडून असे कुशल अकुशल कर्म घडत नाहीत? कोणता माणूस आहे? हिंदू, मुसलमान, शीख, बौद्ध, ईसाई. कोणता माणूस आहे की त्याच्या जीवनामध्ये पाप आणि पुण्यकर्म घडत नाहीत किंवा त्याने केलेल्या त्याच्या कर्माची फळ त्याला मिळत नाहीत? असा कोणी आहे का माणसाच्या भूमीतला? शोधा, सापडेल का तुम्हाला असं कोणी ज्याचे कर्म
त्याच्या पाठीमागे जातातच. ज्याचे कर्म त्याला त्याचं फळ मिळतं, विपाक मिळतं. म्हणून बुद्ध म्हणतात या कर्म सिद्धांत समजून घेण्यासाठी त्याचा फायदा काय होतो ते आपण ऐकणार आहोत. पहिली गोष्ट, कर्म समजून घ्या. चांगले कर्म आणि वाईट कर्म. चांगल्या कर्माला आपण पुण्यकर्म म्हणतो आणि वाईट कर्माला आपण पाप म्हणतो. म्हणजे कुशल कर्माचं फळ पुण्य, म्हणजे त्याचं ते विपाक, आणि वाईट कर्माचं फळ पाप. तर हे जसे कर्म तसं फळ. जे पेरलं तेच उगवेल ना शेतामध्ये. आता तुम्ही शेतामध्ये उडीद पेरले आणि अपेक्षा करता गव्हाची. गहू येतील का? पेरलेच नाही तर गहू येतील कुठून? उडीद पेरले तर उडीद येतील, गहू पेरले तर गहू येतील. साधं समजण्यासाठी ए बाळांनो, ए लेकरो, थोडे शांत व्हा, जा तिकडे खेळा. आपले लेकर बघा किती शांत आहे. जा म्हटलं की गेले तिकडं, हुशार आहेत. कोणत्या आई वडिलांचे असतील, धन्यवाद त्यांना, चांगले संस्कार दिले. चांगले संस्कार, ठीक आहे. हा, हे तुमच्यासाठी, त्यांच्यासाठी नाहीये. त्यांची वेळ आली नाही आणखी समजून घेण्याची. आता तुम्हाला ते चटके बसायला लागलेत तुमच्या कर्माच्या फळाचे. त्यामुळे तुम्ही हे ऐकलंच पाहिजे. त्यांची गोष्ट सोडून द्या, ते ऐकतील ना ऐकतील. त्यांना ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला कळेल त्यांना. तर बघा, या माणसाच्या भूमीतला असा एकही माणूस नाही की त्याच्याकडून पुण्यकर्म पापकर्म घडत नाही. कोणत्या धर्माचा आहे तो विषयच नाही. सगळ्याच्याच पाठीमाग ज्याचे त्याचे कर्म असतात. ज्याचे त्याचे कर्म त्याच्या पाठीमागे जातात. आणि म्हणूनच माणसं या गोष्टी न समजल्यामुळे कोंबडे बकऱ्या कंदुऱ्या उपास तपास नवस करतात. विचार करण्याची गोष्ट आहे. हे माणसाला समजेल कधी? त्याचे डोळे कधी उघडतील? त्याच्या जीवनामध्ये जे काही सुखदुःख उत्पन्न होतं ते त्याच्या कर्माचं विपाक आहे, त्याच्या कर्माचं ते फळ आहे. कोणी दिलेला शाप नाही किंवा कोणी दिलेला तो आशीर्वाद नाही. तुम्ही आशीर्वादाच्या शापाच्या भानगडीत पडता. त्यामुळे अंधश्रद्धा उत्पन्न होते, अंधविश्वास उत्पन्न होतो. जे करायचे ते नाही करत आणि जे नाही करायचे ते पहिले करतो. आता उपास तपास नवस करणे, कोंबड्या बकऱ्या कंदुऱ्या करणे पुण्यकर्म आहेत की पापकर्म आहेत? काय ते? हिंसा हत्या आहे का जीवदान देणं, अभयदान देणं आहे प्राण्यांना? हिंसा आहे. मग हे कर्म कोणाचे? तुमचे आहेत. मग तुमच्या जीवनामध्ये काय उत्पन्न होईल? सुख उत्पन्न होईल का दुःख उत्पन्न होईल? मग ह्या गोष्टी तुम्हाला कळत नसतील ते किती कोंबड्या बकऱ्या कंदुऱ्या करणार, किती उपास तपास नवस करणार, किती ते कोणत्या देवाचे काय ते फेऱ्या घालणार. मग तुम्हाला तुमच्या जीवनाची काळजी, तुमच्या जीवनाचं महत्व वाटत असेल, तुमच्या जीवनाची किंमत कळत असेल, स्वतःला तपासा. या अंधश्रद्धेमधून, या कर्मकांडामधून असं जीवनाच्या अंधारामध्ये भटकू नका आणि वाईट कर्म करू नका. माणसं असूनही जर ह्या गोष्टी तुम्हाला नाही कळत, मग तुमच्यासाठी कोण तुमच्या जीवनाचा सुखाचा मार्ग निर्माण करेल? तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही, काळजी घेत नाही, स्वतःवरती प्रेम करत नाही, स्वतःचं रक्षण करत नाही. कोण तुमचं रक्षण करेल? कर्मच तुम्हाला समजलं नाही. कर्मापासूनच तुम्ही तुमच्या वाईट कर्मापासून मुक्त होत नाही. सुखी कशी व्हाल जीवनामध्ये? बुद्ध हेच सांगतात, स्वतःची काळजी घ्या, स्वतःला तपासा, स्वतःचे रक्षण करा. हे तुमच्या जीवनाची महत्वाची जबाबदारी आहे. तर तुमचा विश्वास कशावर असावा? तुमच्या कर्मावर. एक गोष्ट पक्क लिहून घ्या. जीवनभर हे शब्द, हे वाक्य तुमच्या कामी येतील. तुमचा विश्वास कशावर असावा? तुमच्या कर्मावर. जसे कर्म तसं फळ. ही दुसरी गोष्ट.
जसे कर्म तसं फळ. तिसरी गोष्ट, ज्याचे कर्म त्याच्या पाठीमागे असतात. या 3 गोष्टी पक्क्या लिहून ठेवा. जीवनभर तुम्हाला कामा येतील, मरेपर्यंत कामा येतील. जरी तुम्ही आज इथे ऐकल्यात, पण या 3 गोष्टी जीवनभर तुमच्या कामा येतील. पक्क लिहून ठेवा. आणि ज्यांनी हा कर्म सिद्धांत शिकवला ते सम्यक संबोधी ज्ञान, बुद्धाचं धम्म, बुद्धाचं तत्वज्ञान, या गोष्टीवरती तुमचा विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. म्हणजे कर्मावरती विश्वास असावा, कर्माचं विपाक, कर्माचं फळ त्याच्यावरती विश्वास असावा, ज्याचे कर्म त्याच्या पाठीमागे असतात या गोष्टीवर विश्वास असावा. आणि ज्यांनी हे दुःखमुक्तीचा मार्ग शिकवला, ज्यांनी माणसाला अवगत केलं कर्म सिद्धांताबद्दल, त्या बुद्धाच्या तत्वज्ञानावर तुमचा विश्वास, श्रद्धा असावी. येथे कुठेही अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड अजिबात नाही. जगातील कोणत्याही माणसाने हे बुद्धाचं तत्वज्ञान तपासून पाहावं. कोणी असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, हिंदू असो, ईसाई असो, पारसी असो, कोणीही तपासले तर त्यांना इथे कुठेही अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड सापडणार नाही. आणि इथे कसलंही गौड बंगाल सापडणार नाही. आता बाकीचे धर्माचे लोक त्यांच्या त्यांच्या धर्माच्या गोष्टी करतात आणि शेवटी त्यांचाच देव पुढे करतात. विश्वास ठेवा. तुम्ही यावरती विश्वास नाही ठेवला तर काय होईल? तुम्ही त्यांचं अवहेलना नाही केली, आवड नाही केली, म्हणजे तुम्ही त्यांचं मान्य केलं नाही तर तुम्हाला शाप लागेल. शाप लागेल, तो देव शाप देईल. आणि मग काय होईल? तुम्ही कुठे जाल? खाली जा. खाली म्हणजे नरकात जाल. आणि तुम्ही फक्त मान्य केलं, फक्त विश्वास ठेवला, मान्य केलं, तर कुठे जाल? पेंडॉलच्या वर, म्हणजे स्वर्गात जाल. म्हणजे अशा पद्धतीनं या माणसाच्या मनामध्ये देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने, कर्माच्या नावाने, ईश्वराच्या नावाने, परमेश्वराच्या नावाने, आत्म्याच्या नावाने, परमात्म्याच्या नावाने काय उत्पन्न केलं? अंधश्रद्धा. कळते का? ऐकू इथे समजतंय? अंधश्रद्धा बघा कशी उत्पन्न केली गेली. आणि या माणसाला या अंधश्रद्धेचा गुलाम कसं बनवलं? भगवान बुद्धांनी काय केलं? या गोष्टीची चिरपाड केली. म्हणून भगवान बुद्धाने आत्माही संपवला, परमात्माही संपवला, ईश्वरही संपवला आणि परमेश्वरही संपवला. त्यांच्या वचनामध्ये अशा गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवावा असं बुद्ध कधीच म्हणत नाही. आणि बुद्ध कधीच आत्मा परमात्मा मानत नाहीत, ईश्वर परमेश्वर मानत नाही. यापासून मुक्त आहे. आणि या मानवाला सुद्धा यापासून मुक्त केलं. त्यांनी कशाला महत्व दिलं? तुमच्या कर्माला. कायाचे, वाचेचे, मनाचे परिशुद्ध असतील कर्म, स्वच्छ कर्म असतील तर त्यापासून कुशल कर्म उत्पन्न होतील. पण ते कर्म तुमचे अशुद्ध असतील तर दुःख उत्पन्न होईल, पाप उत्पन्न होईल. आणि त्याचं फळ तुम्हाला मिळेल. कोण देईल? तो नाही, तो रिकामा नाही, कुठेही माहिती नाही, तो देईलच. कशावर म्हणता तुम्ही? कर्म तुम्ही करता आणि तो फळ देईल असं तुम्ही म्हणता. ही सुद्धा अंधश्रद्धा आहे. तुम्हाला सांगण्यात आलं, जैसे कर्म करेगा. कर्म करणारे कोण? आपण स्वतः, माणसं. जैसे कर्म करेगा वैसा फल देगा. टिंब टिंब, रिकामी जागा भरा. तो कोण? तो म्हणजे जैसे कर्म करेगा वैसा फल देगा.
रिकामी जागा. कर्म करणारे कोण? तुम्ही. आणि फळ देणारं कोण? तो. त्याला काही गरज पडली? त्याला काही रिकाम पण नाही एवढं. तुमच्यावरती लक्ष ठेवायचं, तुमच्या कर्माचा न्याय निवाडा करायचा आणि तुम्हाला फळ द्यायचं. या भ्रामक कल्पना, या अंधश्रद्धेच्या कल्पना, ह्या गोष्टी ह्या मनातून काढून टाका. येथे बुद्धांनी सजग केलं तुम्हाला. बुद्धांनी सांगितलं, कर्म तुम्ही करता तर फळ तुम्हालाच भोगावं लागणार आहे. जसे कर्म असतील तसं फळ तुम्हाला मिळेल. यासाठी एक गोष्ट बुद्धाने अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगितली. एक धम्मपदाची गाथा आहे. आपण धम्मपद भगवान बुद्धाचं एक मोठा ग्रंथ आहे, म्हणजे अतिशय महत्वाचा, अतिशय मोठा ग्रंथ आहे धम्मपद. अतिशय मोठा म्हणजे मोठं तत्वज्ञान त्याच्यामध्ये आहे, मोठं तत्वज्ञान आहे. या सर्व अंधश्रद्धा, अंध कर्मकांड यापासून मुक्त होण्यासाठी अतिशय महत्वाचा ग्रंथ, अतिशय महत्वाचा उपदेश आहे. त्या धम्मपदाच्या गाथेमध्ये बुद्ध म्हणतात, मग मी आता ते पाली गाथा आहे त्या सांगून मी तुमची वेळ वाया नाही घालवत, डायरेक्ट तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतो, कारण मला तुमची भाषा येते म्हणून सांगतो. माझी भाषा सुद्धा तुम्ही समजून घेतली पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. तर बुद्ध म्हणतात, हे सगळे मानव, सगळ्यांना मन आहे. येथे बसलेल्यांपैकी कोणी आहे का त्याला मन नाही? हात वर करा, मला पाहू द्या एकदा. कोणाला मन नाही असं कोणी आहे का? बघा किती प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, किती प्रात्यक्षिक गोष्टी आहेत. बुद्धाने तुम्हाला त्याच्याबद्दल सजग केलं, जागृत केलं, सावध केलं. मन सगळ्यांना आहे? आहे का? नाही. नसेल तर सांगा, आम्ही त्यांचं स्वागत करू फुलं देऊन. मन आहे सगळ्यांना? बरं, ओके, ठीक आहे. शरीर पण म्हणजे कोणताही मनुष्य, कोणताही सजीव, त्याला मन आहे आणि शरीर आहे. कोणीही नाकारू शकत नाही. जगातील कोणीच माणूस नाकारू शकत नाही की मन आणि शरीर त्याला नाही म्हणून. मग बुद्ध इथे सांगतात, जी गोष्ट तुम्हाला समजेल, तुमच्या मनामध्ये उतरेल, तुमच्या हृदयामध्ये उतरेल, ती गोष्ट बुद्धाने धम्माच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेली आहे, शिकवलेली आहे. बुद्ध म्हणतात, मन आपलं मन म्हणजे सर्वांचं मन हे सर्व गोष्टीचं प्रमुख आहे, प्रधान आहे. सर्व गोष्टी मनामध्येच उत्पन्न होतात, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी मनामध्ये उत्पन्न होतात. सगळ्या गोष्टी मनोमय आहेत. मन हे सर्व गोष्टीचं प्रमुख आहे, प्रधान आहे. बघा आता लक्ष द्या. तुमचं मन आहे म्हणून सांगतो, इकडे लक्ष द्या. आपसात बोलू नका, लक्ष इकडे तिकडे विचलित करू नका. ज्यांना मन आहे त्यांच्यासाठी बोलत आहे. ज्यांना मन नाही, जे दगडे आहेत त्यांची गोष्ट सोडू द्या. मग इकडे लक्ष द्या माझ्याकडे, मी काय बोलतो. तर बुद्ध म्हणतात, सर्व गोष्टी मनोमय आहेत, सर्व गोष्टी मनामध्येच उत्पन्न होतात. मन हे सर्व गोष्टीचं प्रमुख आहे, प्रधान आहे. जो कोणी दूषित मनाने वचन बोलतो किंवा काम करतो, वचन बोलतो म्हणजे वाचा बोलतो, जो आपल्या काहीची कृती करतो. जो कोणी दूषित मनाने, अकुशल मनाने, प्रदूषित मनाने वचन बोलतो किंवा काम करतो, त्याच्या पाठीमाग दुःख तसेच धावते, जसे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पायावर गाडीची चाकं धावतात. समजलं? ही भाषा कोणाची आहे? शेतकऱ्याची. समाजातले लोक काय म्हणतात? शेतकरी सगळ्यात अडाणी माणूस, त्याला काहीच कळत नाही, त्याला काही समजत नाही, त्याच्या काही ध्यानात येत नाही. का? तो शेतकरी आहे. त्यानं फक्त मातीशी मशागत करावी आणि उत्पन्न करावं, आणि हे हुशार लोकांना त्यांचे पोट भरावे. तरी पण त्याला काय म्हणतात?
अडाणी आहे, शेतकरी आहे. शेतकऱ्याला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये एवढं मोठं तत्वज्ञान बुद्धांनी सांगितलं. काय सांगितलं? जो कोणी प्रदूषित मनाने, वाईट मनाने वचन बोलतो किंवा काम करतो, त्याच्या पाठीमाग दुःख, बघा, त्याच्या पाठीमाग दुःख तसेच धावते जसे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पायावर गाडीची चाकं धावतात. आता बैलाच्या पायावर गाडीची चाकं का धावतात? कारण तो बैल स्वतः ओढतो. मग तुमच्या जीवनामध्ये दुःख का उत्पन्न होतं? कारण तुम्ही प्रदूषित मनाने, वाईट मनाने, अकुशल मनाने काम करता. मग तुमच्या पाठीमाग दुःख नाही धावणार तर काय धावणार? म्हणजे भगवान बुद्धाने दुःखाचं कारण तुम्हाला सांगितलं. तुमच्या जीवनामध्ये दुःख का उत्पन्न होतं, त्याला कारण कोण आहे, त्याला जबाबदार कोण आहे, आणि तुम्ही कसे जबाबदार आहात, हे बुद्धांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये सर्वांना सांगितलं. मग हे शेतकऱ्याला कळतं, ही भाषा शेतकऱ्याला कळते. तुम्हाला कळू नाही का? कळेल की नाही? समजतंय का? काही समजतं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होतं त्याला कारण आहे. बुद्ध म्हणतात कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही. प्रत्येक गोष्टीचं कारण आहे. कार्य कारण भाव बुद्धांनी इथे स्पष्ट केला, सांगितलं. आपल्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होतं कारण आपले हे अकुशल कर्म आहेत, प्रदूषित मन आहे. वाईट मनाने, अकुशल मनाने, दूषित मनाने आपण वचन बोलतो किंवा काम करतो, त्यामुळे आपल्या पाठीमागे आपल्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होतात. मग आपल्या जीवनामध्ये केवळ फक्त दुःखच उत्पन्न होतं का? सुख पण होतं की नाही उत्पन्न? का नाही उत्पन्न होतं? मग बुद्ध म्हणतात जो कोणी प्रसन्न मनाने, आता दुसरी बाब आहे. अगोदर दुःख का उत्पन्न होतं हे शोधलं. मन हे सगळ्या गोष्टीचं प्रमुख आहे, मन हे सगळ्या गोष्टीचं प्रधान आहे. सर्व गोष्टी मनामध्येच उत्पन्न होतात, सर्व गोष्टी मनोमय आहे. जो कोणी आता प्रसन्न मनाने वचन बोलतो किंवा काम करतो, त्याच्या पाठीमाग सुख, बघा आता भाषा बदलली. त्याच्या पाठीमाग जो कोणी प्रसन्न मनाने वचन बोलतो किंवा काम करतो, त्याच्या पाठीमाग सुख तसेच टिकून राहते. कसं? जशी स्वतःची सोबत न सोडणारी सावली. बघा, म्हणजे बुद्धांनी दोन्ही गोष्टी क्लिअर केल्या. दुःख का उत्पन्न होतं ते शोधलं, सुख का उत्पन्न होतं ते सुद्धा शोधलं. आणि एवढं मोठं जगाचं रहस्य बुद्धांनी साध्या सोप्या शब्दामध्ये उलगडलं, मोकळं केलं, म्हणजे उघडं केलं. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये सगळ्यात सोपी भाषा, शेतकऱ्याची, अरण्य लोकांची भाषा, त्या भाषेमध्ये बुद्धांनी तत्वज्ञान शिकवलं. जगाचं सगळ्यात मोठं रहस्य. जे लोक काय म्हणायचे, आमच्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होतंय, कोणाचा तरी शाप आहे. आमच्या जीवनामध्ये सुख उत्पन्न होतंय, कोणाचा तरी आम्हाला आशीर्वाद आहे. आणि मग अशा पद्धतीनं आशीर्वाद आणि शाप या गोष्टीमध्ये हे माणसं गुंतल्यामुळे हे आत्मा, ईश्वर, परमेश्वर याच्या नादी लागले आणि स्वतःचे जीवन बर्बाद केलं. आणि या गोष्टीपासून भगवान बुद्धांनी तुम्हाला काय केलं? सावध केलं, रक्षित केलं. तुमचे कर्म सगळ्यात महत्वाचे. तुमचे कर्म सगळ्या गोष्टीचे जबाबदार. म्हणजे आपणच आपल्या कर्मासाठी जबाबदार आहोत, आपणच आपल्या जीवनाच्या सुखदुःखासाठी जबाबदार आहोत. पण या गोष्टी न समजल्यामुळे आपण आपल्या जीवनात सुख उत्पन्न झालं तर कोणाचा तरी आशीर्वाद, बाबाचा, आईचा, किंवा कोणीतरी काय कशाचा तरी देवाचा आशीर्वाद असं वाटतं. तर ह्या गोष्टी अंधश्रद्धा आहे, अंधविश्वास आहे, कर्मकांड आहे. आणि जर तुम्ही अशा कर्मकांडामध्ये, या आशीर्वादामध्ये, या शापामध्ये तुम्ही जर बुडालात, फसलात, तर तुम्ही कधीच मुक्त होणार नाही. तुमचं अज्ञान कधी मुक्त होणार नाही. तुम्हाला तुमचे कर्म कधी समजणार नाही. आणि तेच आत्मा, परमात्मा, ईश्वर, परमेश्वर, उपास, तपास, नवस, कोंबड्या, बकऱ्या, कंदुऱ्या याच्यामध्ये तुमचं जीवन जाईल. आणि कधी तुम्ही मुक्त होणार नाही. तुम्ही मुक्त होणार नाहीत, तुमच्या पिढ्याही सुद्धा मुक्त होणार नाही.
वंश परंपरा चालत आलेली आहे. आपल्या गावामध्ये, आपल्या शेतामध्ये आपलं दैवत असतं आणि त्या दैवताच्या आपण नांदी लागतो आणि ह्याच गोष्टी आपण करतो. तर यासाठी भगवान बुद्धाने या मानवाला दुःखापासून मुक्त होण्यासाठी जे उपदेश दिलेला आहे, जे कर्मकांडातून मुक्त होण्यासाठी जो उपदेश दिलेला आहे, हा उपदेश तुम्हाला समजला पाहिजे. हा नाही समजला तर कोणीही तुम्हाला मुक्त करू शकणार नाही. आणि हे ऐकण्यासाठीच आपण काय प्रवचन ऐकत असतो. तर वेळ बरीच झालेली आहे, 4:15 वाजलेले. आता तुम्हाला जास्त वेळ बसवणे आणि नंतर आई थोडं थांबा, 2 मिनिटं थांबा, बसा खाली. सध्या जेवणाच्या गोष्टी नका करू. आईला पण चित्त वाटायला लागली, उपाशी आहेत माणसं म्हणून. ठीक आहे, तसं आम्ही काही एवढे म्हणजे कठोर मनाचे नाही. आम्ही काही एवढे काय म्हणतात ते पत्थर दिल नाहीये. आम्हालाही भावना काही वेदना करतात. ठीक आहे, तर हा, तर ठीक आहे, बसा. तर बघा, या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत की जिथं माणसं फसतात, जिथं माणसं या अज्ञानामध्ये घडतात, हा जीवनाचा अंधार आहे. हा जीवनाचा खूप मोठा अंधार आहे, अज्ञानाचा अंधार आहे. या अज्ञानाच्या अंधारामध्ये माणसं बसतात आणि त्यामुळे ते काय होतात, अधोगती, दुर्गती, विनाशाकडे जातात, कधीही मुक्त होत नाही. तर भगवंताचा धम्म एवढा स्वच्छ, एवढा निर्मळ, एवढा प्रकाशमान आहे, सूर्यप्रकाशासारखा प्रखर आहे की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. काय करावं, काय करू नये हे बुद्ध जाणतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला अशा धम्मामध्ये आणलं की तुमचं जीवन तुम्ही स्वतः तपासू शकतात. इथे शिक्षणाची गरज नाही, येथे कोणत्याही पदवीची गरज नाही. तुम्ही किती शिकलात, PhD झालात, डॉक्टर झालात, काय कोणतं पद आहे काय, या गोष्टीला अजिबात महत्व नाही. फक्त तुमचे कर्म, तुमचं मन, तुमचं आचरण आणि तुमची समज हे अत्यंत महत्वाचं आहे. जो धम्म शेतकऱ्याला समजू शकतो तो धम्म तुम्हाला समजणार नाही का? समजेलच. तर अशा पद्धतीनं आपण बुद्धावरती एक वेळेला विश्वास नाही ठेवला तरी चालेल, तुमच्या आई वडिलावरती विश्वास नाही ठेवला तरी चालेल, भिक्खू संघावरती विश्वास नाही ठेवला तरी चालेल, माझ्यावरती विश्वास नाही ठेवला तरी चालेल, पण विश्वास ठेवा कुठं? तुमच्या कर्मावर. तिथून सुरुवात करा. आणि हे कर्म सिद्धांत काय, बुद्धाने कसा शिकवला, त्याचा फायदा कसा होतो, कसा जीवनामध्ये धम्माचा प्रकाश उत्पन्न होतो आणि कसा मनुष्य अज्ञान मुक्त होतो, प्रज्ञावान होतो. या गोष्टी तुम्हाला समजल्या तर जगातले कोणतेही माणसं तुम्हाला काय म्हणतील? प्रबुद्ध मानतील. बुद्धाचा धम्म मानणारे ज्ञानी माणसं तुम्हाला काय म्हणतील? प्रबुद्ध मानतील. आणि ते सुद्धा अशी संशोधक, चिकित्सक माणसं बुद्धाच्या धम्माला स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजची परिस्थिती जगाची, या जगामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या धम्माचा प्रचार प्रसार होत आहे तर तो होत आहे फक्त भगवान बुद्धाचा. भगवान बुद्धाच्या धम्माकडे जास्तीत जास्त लोक वळत आहेत. बुद्धाचा धम्म हा अत्यंत वैज्ञानिक आहे, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शिकवलेला आहे की माणसाचं अज्ञान नष्ट होतच. तर आपणही ज्ञानी बनून क्लेशमुक्त, तृष्णामुक्त, विकारमुक्त धम्माचं पालन करून आपल्या जीवनामध्ये सुगती प्राप्त करावी, ज्ञान प्राप्त करावं आणि आपण जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त व्हावं, अर्हत बनावं, निर्वाणपद प्राप्त करावं आणि आपल्या जीवनाचं ध्येय उद्देश सफल करावं हीच अपेक्षा करतो.
आणि माझं लांबलेलं प्रवचन या ठिकाणी संपवत आहे. साधू साधू साधू. बुद्धं नमामि. बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि. धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि. संघ को नमन करता हूँ.